नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणाल कुठं निघाली तू? बळ साहेबांना जबरदस्ती तयार करून संडेच्या दिवशी बाहेर घेऊन चालली आहे. त्यांचा तर मूडच नव्हता, पण काय करायचं, आपलं प्लॅनिंग ठरलेलं असतं ना बाबा, संडेला हे करायचं ते करायचं. म्हणून मग मी इथं आली होती. हे मॅचिंग सेंटर आहे. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि ही जी तुम्ही साडी बघितली ना, मला त्या साडीवर ब्लाऊज मॅचिंग घ्यायचा होता, कारण याचा ब्लाऊज खराब झाला. नंतर मग मी आली, मला हे भांड्यांच्या दुकानात मला चॉपर घ्यायचा होता. मी इलेक्ट्रॉनिक पण बघितला, पण तो थोडासा मी ठरवलेलं बजेटपेक्षा बाहेर होता. मग मी म्हटलं की तो जो रशीवाला होता ना, तो तर काय बकवास आहे, मला तर अजिबातच आवडला नाही. मग हा प्रेसवाला आता अजून एक नवीन निघाला, म्हटलं चला तो घेऊन बघूया. आणि इथे बघा ना, किती छान मोर आणि गणपती होते ना, मला खूप आवडले. त्याच्यानंतर मग मी आली किराणा घ्यायला. किराणा घेतला थोडाफार. आणि ही दिदी आहे ना, ही खूप छान दिदी आहे. तिची माझी खूप जुनी ओळख आहे. तिला म्हणलं हाय कर, तिला तिने हाय केलं. तर आत्ताच मी बाहेरनं जाऊन आले आणि चॉपर घेऊन आले. प्रेसवाला चॉपर आहे. वायरवाला मी आणला होता, पण तो वायरवाला काय नाही, लगेच खराब होऊन जातो. आता म्हणलं हा ट्राय करून बघू कसं होतंय. असा आहे. मला बघू काय बनवायचं. मोमोज ठीक आहे. आणि ब्लाऊज पीस घेऊन आले, तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवते. असं ग्रीन कलरचं आहे, छान आहे, पॅटर्न मस्त आहे, म्हणून घेऊन आले. अशी बॉर्डर आहे खाली, दिसतंय छान आहे ना. आणि हाय घेऊन आले. हा साडीवर मॅचिंग मस्त आहे ना. चला, नवीन चॉपरचं नवीन काहीतरी उद्घाटन करूया, काहीतरी पदार्थ बनवूया. अमृता तर म्हणते मम्मी मोमोज बनव. मला पण दाखवते मी कशी बनवते मोमोज. तर माझी तयारी झालेली आहे. मस्त असं चॉपिंग केली आहे बघा, मस्त झालंय, आहे मस्त आहे. आणि अर्धा गाजर घेतलाय मी. आणि दुसरी गोष्ट, कांदा घेतलाय. कांदा मी कापून घेतलाय, 2 कांदे घेतलेत कापून. आणि अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण कट करून घेतले असं फाईन, ठीक आहे, असं करून घेतलंय. आणि टमॅटोला अशी कट्स मारून घेतलेत. आणि आता मी टाकते शिजायला, म्हणजे हे तोपर्यंत शिजते. आणि आपण ह्याला काय करणार आहोत, आता ह्याला मीठ टाकणार आहोत. मग मीठ टाकल्याच्या नंतर ना, जेवढं पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते काढून टाकायचं, नाहीतर मग एकदम असं मऊ म्हणजे नाही का पाणी सुटेल त्याला. त्याच्यामुळे आधी आपण एक्स्ट्राचं जेवढं पण पाणी निघेल ते सगळं काढून घ्यायचं. मी दाखवते तुम्हाला. अमृता येशील का? भांडी धुवायला. अमृता तर काय आली नाही. चला आता मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गोष्ट, मी थोडी भुलक्कड आहे ना, मी विसरूनच गेली तुम्हाला कोबी सांगायचं. अहो ती कोबी आहे, एवढं छान आणि मस्त फाईन एकदम छान चॉपिंग झाली होती. आणि दुसरी गोष्ट ना, मला खूप उशीर झाला होता, म्हणून मग माझं पटापट आवरायचं काम चाललं होतं. आता इथं मी मीठ घेतलंय. मीठ काय असं काय मोजून मापून नाही घेतलं, आपलं थोडंसं मीठ टाकलं. त्याला मस्त असं थोडं सगळीकडनं मिक्स करून घेतलं, कारण मला ना त्याला थोडं मॅश करून घेतलं ना की मग त्याचं पाणी एक्स्ट्राचं जेवढं पण आहे ना ते लगेच लवकर सुटतं ना. त्याच्यामुळे
थोडंसं मध्येच चाललं होतं, मम्मी त्यात वाटाणा टाक, मी तुला चॉपिंग करून देतो, मी हे करून. आता नवीन वस्तू आहे ना त्यामुळे. बरं, आता हे आहे 4 टमॅटो घेतलेत मी ही चटणी करण्यासाठी. 4 टमॅटोला मी कट मारून घेतलेत आणि हे 5 पाकळ्या आहेत लसणाच्या आणि थोडेसे माझ्याकडं आता मिरची नव्हती ना, त्यामुळे मग मी लाल मिरची पावडर टाकून घेतली. आता डायरेक्ट तुम्ही म्हणताल डायरेक्ट का नाही टाकली, तर डायरेक्ट टाकली ना तर असं जळजळसारखं होतं आणि पाण्यात उकळून चांगली बॉईल झाली ना मग त्यांनी तो त्रास होत नाही. त्यामुळं मग मी अशी पाण्यात टाकून घेतली. आणि जर लाल मिरची जर असते तर मग मी मिरचीच टाकणार होते, पण आता नाही आहे ना, मग कशाला अडायचं, म्हणून मग मी पावडर टाकली. याला छान दणकून उकळी मारून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्याला झाकून ठेवलं. त्यानंतर मग परत घेतलं हे मैदा मी 1.5 वाटी घेतला आणि त्याच्यात काही नाही, फक्त नॉर्मल मीठ टाकलं आणि चपातीपेक्षा थोडंसं हलकंसं घट्ट मळून घ्यायचं, बस इतकंच करायचं. छान व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला साईडला ठेवून दिलं. आणि ते जे आपण भाज्या मिक्स करून ठेवलं होतं ना, म्हणजे कांदा, परत कोबी, गाजर, तुम्ही आणखीन पण भाज्या टाकू शकता, पण माझ्याकडे सध्या तेवढ्याच अवेलेबल होत्या आणि अमृताला खायचं होतं, मग म्हणलं ठीक आहे जाऊ दे. मग मी त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं. त्याच्यानंतर 1 चम्मच सोया सॉस टाकला आणि हे अजिनोमोटो आहे ना ते आणलं होतं, ते टाकून घेतलं. ते पण असं अंदाजप्रमाणेच टाकलं, मी थोडंसंच टाकलं. मग परत त्याला सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं आणि साईडला केलं. बरं, अजून एक माझी क्लिप इथं मला ती सापडतच नव्हती, मग जाऊ दे म्हणलं, पण मी सांगते. 1 चम्मच भरून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते तेल त्याच्यात गरमच टाकून द्यायचं. आता ना आपण चटणी करायला घेऊया. हे थंड करून घेतले आहेत टमॅटो मी. आता ही टमॅटो मी चांगले मॅश करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकते. ते टाकून झाल्याच्या नंतर मी थोडेसे शेंगदाणे, म्हणजे एक आपली अर्धी मूठपेक्षा थोडेसे कमी असे शेंगदाणे टाकले आणि त्याच्यानंतर तीळ 1 चम्मच भरून टाकला आणि आपलं काय बोलतात टमॅटो सॉस तोही टाकून दिला. आता तुम्ही पुढे बघालच, हे बघा शेंगदाणे टाकले, थोडेसेच टाकले, खूप नाही. आणि ह्याहीपेक्षा थोडे जरी कमी टाकले ना तरी पण चालेल, पण चटणी हा 1 नंबर चटणी, खूप टेस्टी, म्हणजे खूपच छान टेस्टी झाली होती. आता तुम्ही म्हणाल तू तर 1च चम्मच म्हणली, पण हा जो चम्मच आहे ना तो छोटा आहे. मग आपला जो मोठा चम्मच, जसा आता हा मी सॉस घेतलेला चम्मच आहे ना तेवढं भरून आपल्याला तीळ हवे. बरं, मी इथे 1च चम्मच तुम्हाला दाखवले टमॅटो सॉसचं. तुम्ही आणखीन 2 ॲड केलं तरी चालेल, तरीही छान लागतं. म्हणजे मी नंतर थोडंसं ॲड केलं होतं ना, म्हणून मी सांगते तुम्हाला थोडंसं ॲड करा म्हणून. आणि थोडंसं आपलं मीठ टाकायचं. हे लक्षात ठेवायचं की ते अजिनोमोटो आहे ना त्यात पण थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, मग आपल्या हिशोबानेच मीठ टाकायचं. चला, आता मी हे बारीक करून आणते आणि आता ह्याला साईडला ठेवलं. हे सारण जे आहे ना तयार आहे. हे बघा, मी पहिले ट्रायल मारत होते, कारण खूप दिवस झालं मी पण मोमो बनवलेले, म्हणून मग आपलं चाललं होतं माझं पण प्रयत्न बनवायचे. तसे मी बनवलेले आहेत, पण कसं असतं ना, एखादा पदार्थ आपल्या हातातून गेला ना तर थोडंसं प्रॅक्टिस केली पाहिजे ना. त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणल्यावर थोडं चांगलं करणं तो बनता आहे ना. मग आता मी ही एक शेप आहे, काय बोलू आपण ह्याला, माशासारखा हा एक शेप मी बनवला आणि लय वेळ गेला मला ह्याला बनवायला, कारण आहे ना मोमोज खायला मोजून 2 मिनटं लागतात, पण ह्याला बनवायला, कारण आपल्या हातात ही गोष्ट नाही आहे ना, त्यामुळे ह्याला बनवायला खूपच मला वेळ लागला. नंतर मी वैतागली, वास बाबा म्हणलं, ही म्हणजे हा शेप बनवायला खूप वेळ गेला ना, मला कंटाळा आला. मग मी आपलं सरळ आणि सोपं मस्तपैकी हे बघा ही साईडला करून ठेवलेत ना, तसंच बनवायला घेतले. तुम्हाला दाखवते आता. आपण मराठी माणूस कुठं अडणार आहोत का? अजिबात नाही. सरळ मोदकाची पारी जसं करतो ना सेम तसं केलं आणि पोटलीसारखं त्याची जी एक शेप असतो बघा मोमोजचा,
तसा तयार करून घेतला आणि वरच्या साईडने ते पान जे एक्स्ट्रा राहत होतं ना त्याला फोल्ड करून टाकलं. कुठं टेन्शन घेत बसता, शेपवरच. टेस्ट चांगली असणं जास्त महत्त्वाचं आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा मुलं घरातलं खातात ना, आवडीने खातात. तुम्हाला मी ना चिकन मोमोज पण दाखवल. आत्ता सध्या नाही, आता मार्गशीर्ष चालू आहे ना त्यामुळे. चिकन मोमोज पण खूप छान होतं. मटन मोमोज पण मी बनवले, चिकन मोमोज पण बनवले. एक नंबर होतात मस्त. आणि खूप जास्त काही टाकायचं नाही, खूप जास्त टाकलं ना मग ती चवच लागत नाही. त्यामुळे नॉर्मलमध्ये. आता हे बघा, मी खाणार नाही म्हणून पहिले आले खायला. त्यांना तर बरं नव्हतं, झोपले होते. मोमोज बनले म्हणलं की पहिले आले. हे बघा, चटणी, सॉस आणि एक नंबर झाले. तुला तर असलं लागतंय. इथं दादूला चिडवायचं चाललं होतं, पण स्वतःचं काही हात थांबत नव्हता. ते पण मस्त खात होते. आणि मी म्हटलं अरे मला पण टेस्ट करायला द्या. आमच्या मॅडम बघा आता कशा करून खात आहेत. मग कुठं जाऊन नवऱ्याला दयामाया आली. मग नवरा म्हटलं धर बाई, खा खा. मेरा नक्कल माझं खाल्लं. आलेत. एक नंबर संपले सुद्धा. होत आहेत. तर मंडळी मी थोडेसे असे फ्रायवाले पण बनवले होते. आणि कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ, थोडीशी बडबड, तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.